नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. बघा, आपण 3 ते 4 दिवसांनी भेटलो आहोत. मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः जागावाढसाठी निवेदन देण्यासाठी दुसऱ्या कामांमध्ये होतो. परंतु त्याचाही लोड न घेता त्याच्याही आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 20 ते 25 तारखेपर्यंत आपले सर्व साहीच्या साही टॉपिक सुरू होतील आणि आज आपण त्याच कंटेंटला सुरुवात करणार आहोत. आज आपण त्या गोष्टींचा विचार करत असताना सगळ्यात पहिलं पाऊल जे असतं आपल्या परीक्षेला पास करण्यासाठी 45 पैकी मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी, ते म्हणजे आपल्या सिलॅबसचं डिकोडिंग. मग ते सिलॅबसचं डिकोडिंग आपण आज करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण आपले 6 टॉपिक संपवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इथे मी जरी संपवणार शब्द वापरत असला तरीही जोपर्यंत मला एखादी टॉपिक परिपूर्ण झाला असं वाटत नाही तोपर्यंत आपण मॅक्झिमम डेटा घेणारच आहोत. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल असं हे नको की सर हे कमी आहे का, जास्त आहे का, जेवढं योग्य आहे तेवढंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की मला एवढं माहिती आहे की आपल्यापैकी अनेक जण, जे काही 40-50 जण आज आता आपल्यासोबत जोडलेले आहेत, या 40-50 जणांपैकी अनेक जण असे आहेत की ते PYQ बघत नाहीत. म्हणून मी मुद्दामून PYQचे व्हिडिओज एवढा वेळ ठेवलेले की तुम्ही जाऊन ते कृपया बघा, ते चेक करा, मला ती गोष्ट एकदा जाणून घेऊ द्या की तुमचं ते बघून झालेलं आहे. त्यानंतर आपण कंटेंटला सुरुवात करू. त्यामुळे उगाचच असे चुकीचे काही मेसेज टाकू नका. मला एक जण होता, त्याचा मेसेज मी पाहिला की सर लेक्चर वगैरे, अरे होणार आहे, टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी चालू आहेत, आपल्या बॅक ऑफ द माइंड सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा लोड न घेता आपण आता सगळ्यात पहिलं पाऊल आहे सिलॅबस डिकोडिंगला सुरुवात करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली बॅच आहे, माझी बॅच आहे, मी तुम्हाला योग्य देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं आणि मला योग्य वाटेल तसंच आणि चांगलंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. बघा, सर्वसाधारणपणे इथे आपण बघतोय आपले सायन्स टेकचं आपण काय करणार आहोत, सिलॅबस बघून घेणार आहोत. सायन्स म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि विकास, हे त्याचं पूर्ण नाव आहे. त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण ज्याला एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणतो. एकूणात आपल्याला सांगायचे झाले तर 6 घटक आहेत. ऊर्जा विज्ञान आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे, अंतराळ विज्ञान आणि म्हणजे तंत्रज्ञान आहे, जैव तंत्रज्ञान आहे. जैव तंत्रज्ञानाचे 10 पॉईंट आहेत, ते मी मुद्दामून इथे का लिहिले हेही तुम्हाला मी सांगतो. भारताचे औष्णिक कार्यक्रम आहे आणि आपत्ती व्यवस्थापन, असे 6 पॉईंट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. ठीक आहे, मग सर्वसाधारण पुन्हा एकदा गोथ्रू करतो. आपल्याला जे 6 पॉईंट्स बघायला मिळतात, या 6 पॉईंट्सची वर्गवारी आपण असं इथे लिहूया कोपऱ्यामध्येच. ओव्हरऑल पॉईंट्स, ओव्हरऑल सिलॅबस पॉईंट्स जे आपल्याला बघायला मिळत आहेत 6, याची वर्गवारी आपण अशी करणार आहोत 4 आणि 2. सगळ्यात पहिल्यांदा 4 मध्ये आपण सोपे घटक टाकणार आहोत. स्पेस आहे, एनर्जी आहे. त्यानंतर आपण इकडचा एक घटक घेणार आहे, एक कठीणवाला, कम्प्युटर अँड IT. त्यानंतर कन्सिडर करत असताना पुन्हा एकदा आपण याच्याकडे जेव्हा बघू तेव्हा आपल्याकडे काय आहे, ॲटॉमिक कार्यक्रम. आणि त्यानंतर आपल्याकडे काय आहे, कन्सिडर करत असताना डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याकडे आहे बायोटेक. हे एकूणच 6 घटक आहेत. या 4 पॉईंट्सवर कन्सिडर करत असताना 20 ते 22 प्रश्न पडतात. याच्यावर कन्सिडर करत असताना नाही म्हटलं तरी आपल्याला जवळजवळ एक 23 ते 25 प्रश्न पडतात. त्यामुळे याची सुद्धा आपल्याला तयारी पाहिजे की कुठल्या याच्यावर काय येतं आहे, कुठे चुकायचं आहे, कुठे नाही चुकायचं आहे, हे सुद्धा सांगणार आहे. सिलेबस डिकोड करत असताना एक एक पॉईंट जेव्हा आपण बघून घेऊ तेव्हा ह्या 20-22 पैकी आपले 99% ॲक्युरसी आलीच पाहिजे. याच्यामध्ये आपले चुकले तर चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यातही सांगायचं झालं तर हे जे काही सगळे प्रश्न असतात, हे प्रश्न युज्युअली फॅक्च्युअल ओरिएंटेड असतात. ठीक आहे, फॅक्च्युअल प्रश्न असतात. आपण बघितलं PYQ, तुम्ही हवं तर पुन्हा एकदा बघून घ्या. कम्प्युटर आणि IT आणि बायोटेकचे प्रश्न कसे असतात, हे जरी फॅक्च्युअल असले तरी आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, लॉजिक वापरावं लागतं. आपलं नॉलेज जे आहे हे इम्प्लिमेंट करावं लागतं. डायरेक्टली तुम्हाला ह्याच्यामधनं डायरेक्ट सुटत नाहीत प्रश्न. डायरेक्ट आपल्याला घटक येतोच असं कधीच होत नाही. त्यामुळे कन्सिडर करत असताना ह्याच्यावर आपला जास्त फोकस पाहिजे, जिथे आपण 20-22 मार्क घेणार आहोत. याच्यामध्ये फॅक्च्युअल फोकस पाहिजे. आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये एखादी कन्सेप्ट समजवून जर मी सांगतोय, एखादी कन्सेप्ट आपण कम्प्युटर ITची बघतोय, एखादी कुठली बार डायग्राम बघतोय, एखादी बायोटेकची संकल्पना बघतोय, तर तिथल्या तिथे ते विचारायचं. नाही कळालं तर काय फोन करून विचारा, नंबर आहे तुमच्याकडे, मेसेज करून विचारा. आज ना उद्या तुम्हाला त्याचं उत्तर देण्यात येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथे आपल्या लॉजिकला इम्प्लिमेंट करायचं असतं. त्यामुळे पुस्तकांमध्ये किंवा नुसतं शिकवलं आहे त्याच्यावर डोळे झाकून न विश्वास ठेवतात, ते कसं इम्प्लिमेंट करू शकतो याच्यावर तुम्ही फोकस करायचा. हे सगळ्यात पहिलं काम आहे या सिलॅबस ओरिएंटेडचं. आता त्यानंतर आपण बघायचं झालं तर इथे आपण बघणार आहोत प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. काय बघणार आहोत आपण, एक प्रकारे प्रश्नांचे स्वरूप कसे असते.
ठीक आहे. जसं सांगितलं, एखादा प्रश्न असतो तो डायरेक्ट फॅक्च्युअल असतो. तुम्हाला विचारतील इस्रोची स्थापना कधी झाली, आयोगाने विचारलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारतील एनर्जी स्टॅटिस्टिक्स अहवाल जो त्या दिवशी मी पाठवला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, त्याच्यामध्ये ते डायरेक्ट तुम्हाला विचारतील की सहसा सांगा आम्हाला ॲटॉमिक एनर्जीची बाबा किती क्षमता आहे, किंवा एखादा डायरेक्ट करंट ओरिएंटेड कुठला तरी प्रश्न येईल, पण तो वेगळा घटक झाला. पण बेसिक फॅक्च्युअल घटक की ज्याच्यावर आपल्याला फॅक्ट पाठ करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न झाला करंट ओरिएंटेड. जसं आता मी तुम्हाला त्या दिवशी पाठवलेलं होतं की भारतामधलं राजस्थान हे पहिलं असं राज्य की त्याने 10 गीगावॉट सोलार एनर्जीच्या क्षमतेबद्दलचा उल्लेख केलेला होता. किंवा आयोगाचा प्रश्न येऊ शकतो की बाबा ते पार्क कुठे आहे, किंवा त्या पार्कचं नाव काय आहे, किंवा कन्सिडर करत असताना रिसेंटली आपल्याकडे कुठली एक प्रकारे ॲटॉमिक एनर्जीची पॉलिसी मान्य झाली, किंवा बायोटेकच्या बाबतीमध्ये कुठला एखादा नवीन शोध लागला आहे. करंट ओरिएंटेड प्रश्न त्याच्यामध्ये आहे. तिसरा घटक आपल्याला बघायला मिळतो इथे कन्सेप्च्युअल प्रश्न. सहसा आय वुड से सहसा एक प्रकारे हे जे आपले 4 टॉपिक आहेत ना, या 4 टॉपिकवर सहसा येत नाही. हार्डली एखाद दुसरा प्रश्न येतो. म्हणजे 2022च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो आपल्याला प्रश्न आलेला होता बघा, की एक प्रकारे जो काही आपला म्हणजे सॅटेलाइट जो काही वेस्ट आहे, म्हणजे सॅटेलाइटचा जो कचरा आहे तो काय केला जातो, समुद्रात पाडला जातो का वर अंतराळात फेकला जातो, असे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. त्यानंतर खास करून हे जे काही कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत हे एक प्रकारे कम्प्युटर IT आणि बायोटेकवर येणार आहेत, की जिथे तुम्हाला ती कन्सेप्टच माहिती पाहिजे, तो घटकच माहिती पाहिजे, की ओके हा घटक असा कार्यरत आहे, ह्याला ही मेश टेक्नॉलॉजी म्हणतात, ह्याच्या माध्यमातून हे असं AI चालतं, हे या पद्धतीने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि चौथा घटक जो असतो तो आपल्या इम्प्लिमेंटेशनवर बेसिक असतो, इम्प्लिमेंटेशन. आणि या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं. म्हणजे आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं सोलार तो घुमटाचा प्रश्न होता आपल्याला, KVIC टेक्निकचा प्रश्न होता आपल्याला. म्हणजेच थोडक्यात आपण मग इथेच इम्प्लिमेंट करणार आहोत आपलं नॉलेज, हे सगळं जे काही आपण या बॅचमध्ये शिकणार आहोत ते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे सगळे प्रश्न जरी सोडवत असाल तरी प्रश्न सोडवण्यासाठी एलिमिनेशन टेक्निकचाच वापर करायचा, एलिमिनेशन टेक्निकचाच वापर करायचा, कंपल्सरी करायचा, याच्या बाहेर जायचं नाही. ते एलिमिनेशन टेक्निक केली तर तुम्हाला मी अनेक प्रश्न असे दाखवलेले आहेत, खास करून जे मल्टी स्टेटमेंट येतात, की तिथे तुम्हाला आयोगाने विचारलेलंच नाही, वाकडं तिकडं जे काय असेल ते तुम्हाला माहिती पाहिजे. आयोगात तुम्हाला काय विचारतंय, बाबांनो बेसिक आहे ना, बेसिक सांगा. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशनच्या किंवा कन्सेप्च्युअल प्रश्नांकडे युजली वळतो तेव्हा आयोगाचा कल कशावर असतो, की तुम्ही एलिमिनेशन टेक्निकचा नीट वापर करतायत का, तुम्हाला ते योग्य रीतीने कळतंय का, की एक प्रकारे कन्सिडर करत असताना ठीक आहे 4 प्रश्न विचारले, 2 मला बेसिक कुठेतरी वाचलेले वाटतात, 2चा आणि माझा आयुष्यात काही संबंध आतापर्यंत आला नाही. आयोग सांगते ते 2 बरोबर आहेत की नाही, तुम्ही वाचलेले तेवढंच सांगा, बाकीचे आम्ही तुम्हाला ऑटोमॅटिक बरोबर किंवा चूक सांगून देऊ. सांगायचं तात्पर्य या 3 गोष्टींचा अभ्यास करायचा, या 3 गोष्टींना फॉलो करायचे आहे. आणि सोबतच मी तुम्हाला सांगतो 20चा 21चा आणि 22चा हे 3 PYQ आपण घेतलेले आहेत, ठीक आहे. 20, 21 आणि 22 सोबतच तुम्ही काय करायचं आहे कन्सिडर करत असताना, मी इथे म्हणेन 2012 पासून, ठीक आहे, 2012 पासून ते साधारणतः 2019 पर्यंत 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे काही 9 पेपर आहेत तुमचे, हे 9 पेपरचे तुम्ही फक्त प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. की बाबा ओके प्रश्न असा आहे, त्याला उत्तरला टिक करत चला, ठीक आहे. किंवा मी एक काम करतो, सायन्स टेकचे 45 प्रश्न तुम्हाला देता येत आहेत का बघतो, ह्या सगळ्या याचे आपल्या बॅचमध्ये ते पूर्ण प्रश्नांची एक लिस्ट टाकून देतो, की बाबा 2012 ते 2019 पर्यंतचे प्रश्न हवं ते हे या वर्षीचे सुद्धा ॲड करतो. मला काही एक PDF कलेक्ट करायला जास्त वेळ लागणार नाही, पण ॲटलिस्ट ते तुम्ही बघून घ्यायचे. ते बघून घ्यायचे म्हणजेच काय, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही झेरॉक्स काढायचे, झेरॉक्स काढल्यानंतर उत्तराला टिक केलेलं करून घ्यायचं आन्सर कीवरनं, किंवा मला जमलं तर मी अशीच PDF तयार करतो जी उत्तराला टिक केलेली असेल, आणि त्या माध्यमातून मग काय आहे एक प्रकारे कन्सिडर करत असताना तुम्ही ते प्रश्न बघायचे, आणि आपले जे काही आपण 20, 21, 22ला जे लॉजिक लावलेलं आहे ते तिथे लागतंय का एवढंच बघायचं. कुठेही अडकलं प्रश्नाचा फोटो पाठवून द्यायचा, सर असा असा प्रॉब्लेम होतोय काय ते सांगा. पण एकेकाचा पाठवून न देता सगळे एकदा बघून घ्या, जिथे जिथे प्रॉब्लेम होते ते एकदाच आपण बसूया, बोलूया. हवं तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकतात किंवा कॉल सुद्धा करू शकतात, त्या माध्यमातून आपलं होत राहील. फक्त त्याचा एक टाइम आपल्याला ठरवावा लागेल. मग हे या स्वरूपाने आता तुम्हाला कंटेंटला सुरुवात करायची. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तुम्हाला ऑलरेडी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर करंटच्या बाईट्स टाकणारच आहेत, एकाच महिन्याचे टाकलेले आहेत, बाकीच्या महिन्याचे मी ऑलरेडी हळूहळू टाकणार आहे. जे काही आपले खास करून जे विजन IASच्या करंटचे आहेत किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपल्या PIBच्या करंटचे आहेत, पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा आजपासून कन्सिडर करत असताना मी म्हणेन की सर्वसाधारणपणे जर कोणाला सर्च करता आला, हे आता ही जी काही बाब सांगणार ना मी, ही कंपल्सरी नाही आहे. ही बाब कशी आहे, ऐच्छिक बाब आहे. ही ऐच्छिक बाब तुम्ही काय करणार आहात की एक प्रकारे कन्सिडर करत असताना एक आपण जेव्हा विचार करू तर फेब्रुवारी महिन्यापासून
ते साधारणतः आजपर्यंत किंवा आता तुम्हाला सवय लागली पाहिजे सप्टेंबरपर्यंत वगैरे, फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत जे काही द हिंदू किंवा ह्याच्या बाबतीमध्ये एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपल्याला सायन्स आणि टेकशी रिलेटेड टॉपिक आलेले आहेत, आर्टिकल आले आहेत, ते तुम्ही वाचून घेणार आहात. कसं वाचायचं? हिंदूचं ॲप डाउनलोड करा, तिकडनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. हे जमलं तर चालणार आहे, नाही तर मी माझ्या बाईटच्या माध्यमातून आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकणारच आहे. टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर तुम्हाला माहिती आहे @आदित्य गरकल सर्च करायचं आहे. ठीक आहे, @आदित्य गरकल राष्ट्रध्वजाचं चिन्ह असलेला आपला एकच ग्रुप आहे, तो आपला ग्रुप आहे. किंवा ज्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तो या नंबरवर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. आधी मेसेज करा, मग त्या माध्यमातून आपण वेळ ठरवून मग कॉल करायचा. ठीक आहे, चलो आता आपण एकदम डायरेक्टली कंटेंटला सुरुवात केलेली आहे आणि उगाच उतावळेपणा करायचा नाही. मी पुन्हा सांगतो, जसं मी आधीच्या सगळ्या बॅचला शिकवलेलं आहे आणि त्याचा फायदा झालेला आहे मुलांना, तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे, चलो पहिला आता बघा, ऊर्जा विज्ञान म्हणजे काय. आता ऊर्जा विज्ञान जेव्हा या सिलेबसमध्ये आपण बघून घेऊ की आता मुळामध्ये आपण हे 6 टॉपिक बघून घेतो. सर तुम्ही म्हणाल की हे 6 टॉपिक वाचायला काय प्रॉब्लेम आहे? मला माहिती आहे तुम्ही वाचलेले नाही. ठीक आहे, मला कम्प्लिटली माहिती आहे तुम्ही वाचलेले नाही आहात. मग कन्सिडर करत असताना काय आहे हे आपल्याला बघून घ्यायचं आहे की मुळात हा टॉपिक आपल्याला काय सांगतो, किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना या टॉपिकबद्दल आयोगाचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कुठल्या टॉपिकच्या बाबतीमध्ये काय आणि कसं पाठ करायचं असतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग कन्सिडर करत असताना या डिपार्टमेंटशी किंवा या टॉपिक्सवर कसा प्रश्न येऊ शकतो की त्या आयोगाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या पुस्तकांमध्ये काय आहे, साईच्या साई टॉपिकला एक प्रकारे कन्सिडर करत असताना एकाच अर्थाने घेतलेले किंवा एकाच पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलेले की या पद्धतीने चालू द्या, असं कधीच होत नाही मित्रांनो, असं कधीच होत नाही. प्रत्येक गोष्टीचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. या 6 मधल्या सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला वेगळा बघायला मिळेल. मग कन्सिडर करत असताना हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आतापासून आपण त्या 6 टॉपिकवर बघून घेणार आहोत की नक्की कसं जातंय आयोगाला काय अपेक्षित आहे. आता जर आपण ऊर्जा विज्ञान बघितलं, सोप्या भाषेमध्ये आपण बघून घेऊ एनर्जी. याच्यावर प्रश्न येतात ना, कसा प्रश्न येतो की सगळ्यात पहिल्यांदा मुळात 5 प्रश्न येतात याच्यावर, हे लक्षात घ्या. या 5 प्रश्नांपैकी कन्सिडर करत असताना एखादा प्रश्न ना आपल्याला इथे एनर्जी दिली आहे बघा, आधी आपण वाचून घेऊ. चला, पारंपरिक ऊर्जा स्रोत कुठले कुठले माहिती पाहिजेत. जीवाश्म इंधन आणि ज्वलन, बायोमास, बायोगॅस, त्या टाईप्समध्ये आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे त्यानंतर औष्णिक, थर्मल, जलविद्युत, हायड्रो इलेक्ट्रिक, भरती आणि लहरी शक्तीच्या बाबतीमधला यावर्षी आयोगाने बघा तुम्हाला दाखवलं, मी तो आपल्या PYQ मध्ये सुद्धा एक प्रकारे तो दाखवलेला होता की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमध्ये नक्की काय काय गोष्टी असतात. आवश्यक द्रवगतीशास्त्र, ऊर्जा रूपांतरण. ठीक आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत काय काय आहे, त्यांचा परिचय काय, त्यांची तत्व काय, त्यांची प्रक्रिया काय, कोणाची. मग कन्सिडर करत असताना सौर ऊर्जा, सोलार एनर्जीची काय आहे, विंड एनर्जीची काय आहे, आपल्या एक प्रकारे समुद्र लाटांची काय आहे, भूऔष्णिक जिओथर्मलची काय आहे, बायोमासची काय आहे, त्यानंतर कचऱ्याची काय आहे, जैववायूची काय आहे, पेट्रो प्लांटची काय आहे. या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपली अपारंपरिक ऊर्जा कशी काम करते ते आपण बघायचं आहे. आणि इथे जरी दिलेलं आहे सौर साधने, ठीक आहे, सौर कुकर, पाणी तापक, सौर शुष्क यंत्र, हे जरी इथे फोकस केलेलं आहे तरीही आपल्याला या सर्व एनर्जीचा एक प्रकारे इम्प्लिमेंट कुठे कुठे होतो ते बघून घ्यायचं आणि जास्तीत जास्त एम्फासिस करायचं ह्या घटकांवर. म्हणजेच काय, तुम्ही समजा आता आपण बघून घेतलं की सौर लाटांचा फायदा कुठे होऊ शकतो की बाबा कोस्टल रिजनला. आता सौर लाटा समुद्राच्या लाटा, ठीक, सौर लाटा नाही, समुद्र लाटा कुठे बघायला मिळणार तर आपल्याला किनाऱ्याच्या साईडला. मग किनाऱ्याच्या साईडला कन्सिडर करत असताना याचा फायदा त्याच तिकडच्या एरियाजला काय होऊ शकतो, ॲज इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी होऊ शकतो. मग मला सांगा, समुद्र लाटांचा फायदा दिल्लीमधल्या बसलेल्या एनर्जी निर्माण क्षेत्राला होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. जिथे समुद्र किनारा आहे तिथेच तो होऊ शकतो. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी त्या आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामधले काय घटक असतात, जिओथर्मल आहे, मध्ये आपल्याला लेहला साठा सापडलेला होता. मग जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय, भारतामध्ये कुठे 9 वगैरे जे काही सेंटर्स आपल्याला बघायला मिळतात, जे मोठमोठे तिथे सोर्सेस आपण कन्सिडर करतो, त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजे. जिओ वस्तुमान, बायोमास, बायोगॅस हे कुठे वापरले जातात, कसे वापरले जातात, ह्यांचे प्रकार कुठले. आता इथे तुम्ही नीट बघा, इथे कुठेही तुम्हाला एक प्रकारे आपल्या KVIC टेक्निकवर, सौर घुमटावर डायरेक्ट प्रश्न नाहीये, परंतु म्हणजे डायरेक्ट इथे उल्लेख नाहीये, परंतु त्याच्याबद्दल डायरेक्ट प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला होता. सांगायचं तात्पर्य काय, हे जे काही ऊर्जाचे आपल्याला नावं दिलेली आहेत ते सर्व आपण इत्थंभूत बघून घेणार आहोत. आणि त्यातल्या त्यात जे त्यांनी एम्फासिस केलेलं आहे, सौर साधने, सौर कुकर, सौर पाणी तापक, सौर शुष्क यंत्र, याच्यावर आपण डॉट बघणार की त्याच्यामध्ये नक्की कुठल्या इक्विपमेंटच्या माध्यमातून कशी एनर्जी फ्लो होत असते.
ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू ते क्लिअर झाला पाहिजे आपला. दुसरं महत्त्वाचं काय आहे, भारतातील ऊर्जा संकट. आता भारतातील ऊर्जा संकट म्हणजेच काय, आता रिसेंटली आपण बघतो बघा 2022ला दगडी कोळशाचे काय झालेले होते, आपल्याकडे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आपण औष्णिकच्या माध्यमातून करतो, कोळशाच्या माध्यमातून करतो. मग दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकायचो बघा, आता फक्त 4 दिवसांनी एवढा कोळसा बाकी आहे, 5 दिवसांनी एवढा कोळसा बाकी आहे. मग ते आपल्याला माहिती पाहिजे. नक्की सौर संकट म्हणजे काय, ती आयडियोलॉजी, व्याख्या, संकल्पना क्लिअर पाहिजे. शासनाचं कुठलं धोरण आहे का, ठीक आहे. त्यानंतर शासनाचे कुठले एक प्रकारे कार्यक्रम आहे का. आता MNRE म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी. MEDA म्हणजेच कन्सिडर करत असताना काय आहे, आता हे महाराष्ट्रात रिलेटेड होतं. MEDA म्हणजे काय, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. त्यानंतर IREDA बाबतीमध्ये सांगायचं झालं तर IREDA म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. मग कन्सिडर करत असताना ह्या 3 मिनिस्ट्री काय आहेत किंवा या 3 संस्था काय आहेत हे आपल्याला आयडिया क्लिअर पाहिजे. औष्णिक आणि जलविद्युत निर्मिती कार्यक्रम आहेत का कुठले ते माहिती पाहिजेत. वेगवेगळे सरकारने घातलेली धोरणं कुठली आहेत का ती माहिती पाहिजेत. आता त्यानंतर मग इथे बघा कन्सिडर करत असताना सौर विद्युत घटप्रणाली असे उल्लेख दिलेले आहेत. ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड असं सांगितलेलं आहे. मग ही संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, शासनाची एखादी पॉलिसी असेल, एखादी योजना असेल, हे आपल्याला इथे ओळखणं गरजेचं आहे. उज्ज्वला योजनेपासून उजाला योजना जी काय आहे किंवा कन्सिडर करत असताना आपले इंटरनॅशनल सोलर अलायन्स काय आहे ते आपल्याला इथे माहिती पाहिजे. मग त्यानंतर काय आहे, एक प्रकारे बघत असताना ऊर्जा सुरक्षा संशोधन आणि विकास यामधील कार्यरत संस्था. भारतामधल्या अशाच कुठल्या संस्था आहेत का की तिथे काम चालतंय किंवा तिथे एक प्रकारे अशा गोष्टी केल्या जात आहेत. आता आपण रिसेंटली बघितलं बघा की गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचं हब निर्माण झालेलं आहे. मग त्या गोष्टी काय आहेत किंवा गिफ्ट सिटीच्या माध्यमातून एनर्जीच्या बाबतीमध्ये काय गोष्टी तयार होत आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. हा आयोगाचा पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आयोग काय सांगतं, आम्ही एनर्जीवर तुम्हाला प्रश्न विचारताना पहिला प्रश्न किंवा आम्ही 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारत असू तर ते टॉपिक कुठले कुठले. समजा पहिला टॉपिक तुमचा असा झाला की तिथे आपल्याला आयोग काय करतंय की पारंपरिक आणि अपारंपरिक हे जी काही ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जेचे प्रकार, त्यांची साधने, ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना त्यांची प्रोडक्ट्स असं आपण म्हणूया, त्यांचा वापर कुठे कुठे होतो आणि त्यानंतर त्याच्या बाबतीमधलं कुठलं एखादं शासकीय धोरण असेल ते. हा पहिला एक टॉपिक झाला, ह्याच्यावर प्रश्न येतो. दुसरा टॉपिक कन्सिडर करत असताना, हा टॉपिक खूप मोठा आहे, आपण फक्त क्रक्स काढला आहे. दुसरा टॉपिक कन्सिडर करत असताना आपण काय बघितलेलं आहे, शासकीय संस्था. जास्त लोड घ्यायची गरज नाही, त्यांनी दिलेले आहेत ना 3 आयोग, मोस्टली या 3घांवरच प्रश्न विचारेल. कोण झालं, मेडा. त्यानंतर कन्सिडर करत असताना IREDA. त्यानंतर कन्सिडर करत असताना MNRE. सोबतच शासकीय संस्था असा जेव्हा उल्लेख येईल तेव्हा आपल्याला लगेच बघून घ्यायचे की एक प्रकारे कन्सिडर करत असताना ह्यांचे कुठले अहवाल आहेत का. ठीक आहे, म्हणजे एखाद्या बजेटमध्ये काय उल्लेख केला आहे का किंवा एनर्जी स्टॅटिस्टिक्समध्ये कसा उल्लेख आहे त्या गोष्टी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला क्षमता बघून घ्यायची असते या टॉपिकमध्ये. पारंपरिक ऊर्जा स्रोतांची किती आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची किती आहे, त्यांच्यामध्ये कोणाची कशी जास्त आहे, औष्णिक ऊर्जेची कशी जास्त आहे, कुठल्या कुठे काय आहे ते. चौथा टॉपिक आपल्याला इथे बघून घ्यायचा असतो कन्सिडर करत असताना. आता ही क्षमता कोणाची, याच ऊर्जा स्रोतांची. चौथा टॉपिक सुद्धा यांच्यात इथे लागून जातो की यांची केंद्र कुठे आहे. हे एवढं आपण जर बघून घेतलं तर आपल्याला 5च्या 5 प्रश्न सुटतील. बाकी लोड घ्यायचं काहीच काम नाही. ऊर्जा विज्ञानाचा क्रक्स जर सांगायचा झाला तर हे 4 पॉईंट आहे. ठीक आहे, त्यानंतर याच दृष्टीने आपण पुढचा पॉईंट बघतोय, संगणक व माहिती तंत्रज्ञान. युजली याच्यावर 5 प्रश्न यायचे. 2020 पासून ज्याची मेन्स 2021ला झालेली होती त्याच्यापासून आपल्याला याचे 10 प्रश्न यायला लागले. किती, 10 प्रश्न. काय काय सिलेबसमध्ये आहे बघा. परिचय, संगणक म्हणजे काय, पहिल्यांदा ही आयडिया क्लिअर पाहिजे. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, ॲक्सेसरीज म्हणजे काय. ठीक आहे, आयोगाने असा सुद्धा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणते एक प्रकारे हार्डवेअरमधलं इनपुट युनिट आहे, आउटपुट युनिट आहे, किंवा सॉफ्टवेअरमध्ये कन्सिडर करत असताना कुठल्या लँग्वेजमधलं ते सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, किंवा लँग्वेजेस वेगवेगळ्या कुठल्या आहेत. ॲक्सेसरीजमध्ये विचारत असताना माऊस, कीबोर्ड या सगळ्या एक्सटर्नल किंवा इंटरनल ॲक्सेसरीज काय आहेत ते आपल्याला आयोगाने विचारले. त्यानंतर दुसरं काय आहे, कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, कम्युनिकेशन म्हणजेच काय, कुठल्या पद्धतीने तुम्ही एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात. मध्ये आपण बघितलेलं बघा, आपण मशीन लर्निंगच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आलेल्या होत्या, अल्गोरिदम आलेले होते, दॅट इज अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. नेटवर्किंग आलेलं आहे. नेटवर्किंगमध्ये कन्सिडर करत असताना वायर्ड नेटवर्किंग आहे, वायरलेस नेटवर्किंग आहे. वायर्ड नेटवर्किंग म्हणजेच काय, कन्सिडर करत असताना एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की जर तुम्ही, आपण शाळेमध्ये बसायचो बघा, शाळेमध्ये बसलं 10 कम्प्युटर एकमेकांना आपल्याला कनेक्टेड असायचे, परंतु जर आज मी तुमच्याशी कनेक्ट करतोय तर दॅट इज वायरलेस नेटवर्किंग. मग या सगळ्या गोष्टी काय, मग त्याचे प्रकार काय हे आपण इथे बघून घेणार आहोत. त्यानंतर इंटरनेट म्हणजे काय, हा तत्वज्ञान इथे बघून घ्यायचं. इंटरनेट आपण आज जे यूज
करतो. मग इंटरनेटचा उगम पासून ते एक प्रकारे कोणी डेव्हलप केलं, कसं डेव्हलप केलं, त्याचा जो काही फ्लो डायग्राम आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. वेब टेक्नॉलॉजी, इंटरनेटच्या पुढे जर पुढे जाऊन जर बघायचं असेल तर वेब टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिल्यांदा इंटरनेटचा वापर माहितीच्या शोधासाठी होता. त्यानंतर इंटरनेटचा वापर एकमेकांशी आपण बोलण्यासाठी करायला लागलो. आज इंटरनेटचा वापर आपण आपल्या वेगवेगळ्या नॉन टेक्निकल इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकून त्या इन्स्ट्रुमेंटला टेक्निकल बनवायला लागलो. म्हणजे साधी गोष्ट आहे कन्सिडर करत असताना आधी मोबाईलचा वापर काय होता रे, फोन करणं, फोन घेणं, दॅट्स इट. मग आज आपण काय बघतोय, मोबाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी यायला लागल्या, तुम्ही फोन करताय, तुम्ही माहिती शोधताय, या सगळ्या गोष्टी होत गेल्या. मग काय केलं आपण, जी आपली नॉन टेक्निकल डिव्हाइस आहे त्याला आपण अधिक टेक्निकल केलं एक प्रकारे कन्सिडर करत असताना वेब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. किंवा मध्ये मध्ये आपण बघतो बघा, सुरुवातीला लहान बाळ असेल तुमच्या घरामध्ये तर आपण तिच्यावर लक्ष ठेवायला एका माणसाला कंटिन्यू थांबावं लागायचं. आज काय असतं, बाळाला मॉनिटर करणारा एक काय असतो, डिव्हाइसच असतो. म्हणजे यासारख्या गोष्टी ज्या काही आहेत त्या, म्हणजे थोडक्यात याचा वेब टेक्नॉलॉजीचा जेव्हा उल्लेख येईल ना तेव्हाच आपल्याला इंटरनेट ऑफ थिंग्स IoT बघून घ्यायचं आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, अशा कुठल्या गोष्टी की ज्याच्यामध्ये इंटरनेट आहे, दॅट्स इट, दॅट्स संपला विषय, मधला आदलं काय. त्यानंतर काय बघा, एक प्रकारे स्टॅटिक आणि डायनामिक वेब पेजेस. स्टॅटिक वेब पेज म्हणजे काय, तुम्ही गुगल टाकल्यावर कधीही गुगलच येणार ना, तसंच येतं ना, ते फ्लो ते चेंज होत राहतो का, त्याचं बघा. गुगलमध्ये जेव्हा आपण समजा गुगलला व्हिजिट केली, चला तुमच्या समोरच मी एक प्रकारे व्हिजिट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल ते काय आहे काय नाही, तुम्हाला सांगता येईल मला काय सांगायचं आहे ते. चलो आपण समजा इथे जाऊया आणि टाकूया गुगल. ठीक आहे, हे मी गुगल टाकलंय. गुगल टाकल्यावर आज सर्च करा, उद्या सर्च करा, 5 वर्षांपूर्वीपासून तुम्ही सर्च करत असाल किंवा जे काय असेल ते तुम्ही कधीही बघितलं तर गुगलमध्ये आपल्याला नीट नोटीस केल्यावर हा असाच एक फ्लोचा डायग्राम येतो ना, फक्त हे जे गुगलचं डुडल असलं ते बदलत जातं. मग हा जो काही एक फ्लो डायग्राम आहे तो असाच येणार आहे, त्याला काय आपण म्हणत असतो, टेक्निकली स्टॅटिक पेज म्हणतो. परंतु हा गुगल डुडल बदलतो, खालची इन्फॉर्मेशन आजकाल बदलते, दॅट इज पार्ट तुमचा काय झाला, डायनामिक वेब पेजेस झाले. किंवा तुम्ही सेम गोज विथ तुम्ही फेसबुकवर जा, facebook.com वर जर तुम्ही गेलात, ठीक आहे, facebook.com वर तुम्ही गेलात तर सरसकट आपल्याला काय बघायला मिळते, हे असंच होती ना रचना. सुरुवातीला जेव्हा जुनं फेसबुक होतं बघा, तेव्हा इथे काय असायचं, कन्सिडर करत असताना असं वर्ल्डचा मॅप असायचा. वर्ल्डच्या मॅपमध्ये सगळे कसे एकमेकांना कनेक्ट होताना दाखवत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत्या, ह्या गोष्टी आता बदलत नाही जाणार आहेत, ह्या गोष्टी साधारणतः अशाच राहणार आहेत. दॅट इज अ पार्ट ऑफ स्टॅटिक डायग्राम. किंवा समजा जर तुम्ही कन्सिडर करत असताना तुम्ही यूट्यूबला जा, यूट्यूब कन्सिडर करत असताना तुम्ही यूट्यूब फोकस करताय, तुम्हाला हे असंच पान येत आहे ना पहिल्यापासून, फक्त हे व्हिडिओ बदलत जातात. असं होतं का कन्सिडर करत असताना की बाबा युअर व्हिडिओच्या वर हिस्ट्री येतं, हिस्ट्रीच्या वर युअर व्हिडिओ येतं, नाही येत. एक प्रकारे कन्सिडर करताना शॉर्ट्सच्या खाली सबस्क्रिप्शनच्या खाली शॉर्ट्स असं येतं का, नाही येत. हे काय झालं, स्टॅटिक. पण हे जे काही व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज सारखे चेंज होत राहतात. ठीक आहे, आता याच्यात लॉग इन नाही ना, तर तुम्ही म्हणाल सर काय काय व्हिडिओ बघतात. ठीक आहे, हे तुम्ही कन्सिडर करत असताना बघा, सर्वसाधारणपणे आपण काय बघतो, हे व्हिडिओज बदलत जातात. किंवा सगळं जाऊ द्या, मी परत इकडे जाऊन त्याच पेजवर पुन्हा जरी आलो तरी साधारणतः आपण काय म्हणू शकतो की व्हिडिओ काही काही बदलत गेलेले आहेत. दॅट इज अ पार्ट ऑफ डायनॅमिक, हे जे काय कन्सिडर करत असताना. मग जेव्हा जेव्हा आपण या गोष्टींकडे बघतो तेव्हा तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे संकल्पना काय, आणि हे जेव्हा तुम्ही लाईव्ह बघाल तेव्हा आपला अंदाज क्लिअर होतो की नक्की ओके म्हणायचं काय आहे त्यांना. ठीक आहे, मग हे काय झालं तुमचं एक प्रकारे वेब पेजेसच्या बाबतीमधलं. सेम गोज विथ वेब होस्टिंग. नवीनतम साधने म्हणजे काय, नवीन नवीन गोष्टी काय आहेत. आता थोडक्यात त्याच्या पुढच्या बाबतीमधलं आपण काय म्हणू शकतो, क्लाउड कम्प्युटिंग माहिती पाहिजे, सोशल नेटवर्किंग माहिती पाहिजे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी माहिती पाहिजे. आयोगाने सांगितलंय ना, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञानामधलं हे 3 फोकस करा, हे 3 फोकस करा, मधलं आदलं काही नाही. पुढे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये एक प्रकारे जर आपण नेट टाकलं त्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स आपण असं म्हणू शकतो. आता सांगा मला साधी गोष्ट, सुरुवातीला आपण एखादी गोष्ट लिहिण्यासाठी काय करायचो, आपल्या जे काय कॅलेंडर असेल या कॅलेंडरवर आपण काय करायचो, एखादी गोष्ट लिहून ठेवायचो, अरे मला हे असं असं आहे. आज आपण काय करतो, मोबाईलमध्ये रिमाइंडर लावतो, दॅट इज अ पार्ट ऑफ आता इंटरनेट ऑफ थिंग्स झाले. किंवा आज कन्सिडर करत असताना आज अशी कॅलेंडर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत, फक्त डिजिटल कॅलेंडर, की ज्यांचा वापर करून आपण काय करत असतो, त्या गोष्टी ऐकून घेत असतो. किंवा कन्सिडर करत असताना सुरुवातीला बघा आपल्याला काय करावं लागायचं, एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, की एखादी गोष्ट बाजारात जाऊन घेऊन यावी लागायची. आता ती गोष्ट घेऊन येण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डिव्हाइसेस आहेत. आपण ते जसं बाळाच्या मॉनिटरिंगचं उदाहरण दिलं, दॅट इज अ पार्ट ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, आभासी वास्तव, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, आजकाल AI टूल्स आले आहेत बघा, AI टूल्स. ठीक आहे, AI टूल्स म्हणजेच काय ते आपण इथे बघून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक प्रकारे कन्सिडर करताना संवर्धित वास्तव. संवर्धित वास्तवमध्ये काय येतं, VR येतं. VR म्हणजेच काय, व्हर्च्युअल रियालिटी. AR म्हणजेच काय, एक प्रकारे ऑगमेंटेड रियालिटी. आजकाल तुम्ही समजा, थांबा ते पण दाखवतो, कदाचित असेल ते आपल्याला दाखवता येणारं. जर आपण एखादी डिव्हाइस बघायची असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला जर बघायची असेल तर आपण काय करायचो, ती गोष्ट हातात वगैरे घेऊन बघायचो. आता काय दाखवलं जातं आपल्याला, ती गोष्ट समजा आपल्या हातात नाहीये तरी सुद्धा आपल्याला ती व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून दाखवली जाते, की ओके याला आपण व्हर्च्युअल रियालिटी म्हणतो. मग कसं, थांबा तुम्हाला एक दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, कदाचित
असेल ते तुम्हाला कळेल नक्की याच्यामधला फरक काय आहे किंवा याचा उल्लेख काय आहे. आणि युजली ऑफिशियल वेबसाईट्सवर वगैरे आपल्याला याचा असा उल्लेख दिसत असतो. 2 मिनटं. ठीक आहे. आता कशा आहेत काही गोष्टी दाखवण्याचा आपण एक प्रयत्न करू, नाहीतर मी आपल्या टेलिग्रामवर तर व्हिडिओ टाकणारच आहे जर इथे आपल्याला नाही सापडलं तर. ठीक आहे. 2च मिनटं. मोबाईल व्हर्जनला तर येतं मला एवढं माहिती आहे. ठीक आहे. नाही तर हे म्हणून कम्प्युटराईजचा वापर कसा करायचा किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना त्या गोष्टी कशा आपण बघून घ्यायच्या हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. बघा ही इकडचीच इमेज मी घेतलेली होती कन्सिडर करत असताना. म्हणजे आपण जेव्हा त्या गोष्टीला एखाद्या दृश्य स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो युजली हे असं दिसतं बघा आपल्याला. किंवा एखादी कुठलीही रिमोट डिव्हाइस असते. आता माझ्या मोबाईलमधनं मी स्क्रीन रेकॉर्ड करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकून देतो आज की बाबा याला आपण व्हर्च्युअल रियालिटी वगैरे म्हणत असतो. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण एक प्रकारे शोधू शकतो की नक्की गोष्टी कशा आहेत किंवा काय आहे. हे बघा चला हे जे आहे ना, आता गेमिंगच्या बाबतीमध्ये बघा आपल्याला असं काहीतरी घालायला दिलं जातं आणि आपण जसं त्या 2च्या ह्याच्या माध्यमातून गेम खेळत असतो. किंवा आपल्याला पहिले बघा आता सुरुवातीला त्याचा वापर फक्त व्हिडिओ बघण्यासाठी झालेला होता, आता त्याचा वापर गेमिंगसाठी झालाय. दॅट इज अ पार्ट ऑफ व्हर्च्युअल रियालिटी. तुम्हाला त्याच्यामध्ये असल्यासारखं वाटतं, तुमच्या रोल प्ले सिस्टीममध्ये तुम्ही गेल्यासारखे वाटतात. मग या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला संकल्पना येणार आहे, फक्त कन्सेप्ट येणार आहे. थोडक्यात बघून घ्यायचं काय आहे काय नाही, डेटा क्लिअर होतो, लक्षात राहणं गरजेचं आहे, कशाला काय म्हणतात, बाकी विषय संपला. त्यानंतर कन्सिडर करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघून घ्यायचं. आज आपण बघतो बघा AI टूल्स आलेले आहेत किंवा आपल्याकडे कन्सिडर करता करंटमधला डेटा काय ChatGPT आलेला आहे. मग या संकल्पना आपण बघून घ्यायचं गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड भारत शासनाचे कुठले कार्यक्रम आहेत ते एकदा बघून घ्या. खास करून मग त्यांनी दिलेले मीडिया लॅब एशिया आणि डिजिटल इंडिया. आयोगाने आपल्या 2017-18पर्यंत मीडिया लॅब एशियावर प्रश्न विचारलेला होता की आधी मीडिया लॅब एशियाचं नाव आता काय झालेलं आहे. डिजिटल इंडियावर तर 2020लाच प्रश्न आहे. मग ती योजना आपण बघून घेणार आणि त्यानंतर यांचा वापर कुठे कुठे होतो किंवा एक प्रकारे फॉरेन्सिक एक प्रकारे सायबर कायदा काय आहे, माहिती सुरक्षा किंवा नेटवर्किंगमध्ये काय आहे हे आपल्याला विचारलं जातं. म्हणजे जर याचा क्रक्स काढायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक म्हणेन की आपल्याला एक प्रकारे बेसिक विचारलं जातं. मग बेसिकमध्ये पहिला प्रश्न येतो आपल्याला कन्सिडर करत असताना घटकांबद्दल. म्हणजेच काय इनपुट आउटपुट युनिट काय आहे, हार्डवेअर सॉफ्टवेअर काय, ॲक्सेसरीज काय. त्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड असलेल्या भाषांबद्दल प्रश्न येतो. दुसरा प्रश्न कन्सिडर करत असताना त्याच्या लँग्वेजेसबद्दल आपल्याला येतो. ठीक आहे. लँग्वेजेसमध्ये मग वेगवेगळे घटक जे काय असतील. आता ठीक आहे भाषा लँग्वेज एकच झालं ऑलमोस्ट. त्यानंतर कन्सिडर करत असताना बेसिकमध्ये आपण असं म्हणू शकतो की बेसिकमध्ये नेटवर्किंगबद्दल प्रश्न येतो. ठीक आहे. नेटवर्किंगच्या बाबतीमधले त्याच्या प्रकारांवर प्रश्न येतो, त्या प्रकारांच्या वापरावर प्रश्न येतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना आपण जे काही एक प्रकारे आपल्या वेबसाईट वगैरे आहेत या वेबसाईटच्या डेटाबद्दलचा प्रश्न येतो. बेसिकमध्ये हे सगळं तुम्हाला तिकडे येतं. मग त्या तुम्ही जर समजा इंटरनेट बघत असाल तर मग तुम्हाला इंटरनेटच्या बाबतीमध्ये कन्सिडर करत असताना वेगवेगळे इंटरनेटचा उगम पासून कोणी केला, कधी एक प्रकारे UI आला, कधी एक प्रकारे युजर इंटरफेस वाढत गेला, हे सगळं माहिती असणं गरजेचं. आयोगाचा याच्यावर 100% प्रश्न आला आणि त्यांनी दिलेल्या 3 टेक्निक क्लाउड कम्प्युटिंग, मग त्याचं भारतातलं मेघदूत काय आहे ते, त्यानंतर सोशल नेटवर्किंग काय असते आणि त्यानंतर ब्लॉकचेन सिस्टीम काय असते हे आपण बघून घेणार आहोत. त्यानंतर कन्सिडर करत असताना दुसरा जो आपण घटक बघायला मिळतो आपल्याला IoTच्या व्याख्येबद्दल प्रश्न येणं थोडं म्हणजे आपण असं म्हणूया की एकदम ते लूज होऊन जाईल. एखादा प्रश्न येऊ शकतो व्याख्येवर, पण ॲटलिस्ट आपल्याला बेसिक कळणं गरजेचं आहे. पण युजली जेव्हा आपण IoTकडे बघू ना तेव्हा IoTमध्ये आपल्याला नुसतं IoT न बघता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, व्हर्च्युअल रियालिटी काय, ऑगमेंटेड रियालिटी काय, ह्यांच्या बाबतीमधले खास करून ह्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा यांच्या बाबतीमधला जो काही एखादा कुठे प्रोडक्ट एक प्रकारे रोबो बनवलेला आहे का, भारतामधला कुठला रोबो आहे का, याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट कन्सिडर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर येताना करंटचा प्रश्न येतो. अन्यथा कम्प्युटरला करंटचा प्रश्न येऊ शकत नाही. जर आला तर तो या सेक्शनमधनं येतो. तिसरा घटक आपल्याला बघायचा आहे की सर्व शासकीय योजना आणि त्यानंतर कन्सिडर करत असलेल्या शासकीय योजनांसोबत एक प्रकारे असा घटक शासनाचा संस्थात्मक घटक की जो याच्यामध्ये कार्यरत आहे. म्हणजेच आपली आपण कन्सिडर करत असताना इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि सोबतच आपण कन्सिडर करत असताना IT ॲक्ट बघून घ्यायचं आहे. IT ॲक्ट सर्व 94 कलम शिकवले जाणार ऑब्व्हियसली नाही आहेत, त्यासाठी वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल. पण कन्सिडर करत असताना IT ॲक्टवर आपल्याला प्रश्न कसा येतो हे आपल्याला माहिती आहे. आपण सगळ्या व्याख्या बघणार आहोत ऑलमोस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, सगळ्या शिक्षा बघणार आहोत.
शिक्षणामध्ये एक टेक्निक असते, ती टेक्निक सुद्धा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार। जर संगणकाचे प्रश्न आले 10 IT बाबतीमधले तर हे याच 4 सेक्टरवर येतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये सुद्धा जर बायफर्गेशन करायचं झालं तर 6-4 प्रश्न येतात। शासकीय योजना, IT ॲक्ट ह्याच्यावर सर्वसाधारण मिळून एकूण 4 किंवा 3 प्रश्न झाले, उरलेले साधारणतः 7 प्रश्न या बेसिक, ऑगमेंटेड रियालिटी, आपल्या इम्प्लिमेंटेशन आणि करंटवर जातात। ॲटलिस्ट हे 7 आपले एक प्रकारे काय झाले पाहिजे, हक्काचे झाले पाहिजेत आणि म्हणजे 3 हक्काचे झाले पाहिजेत आणि 7 मधले साधारणतः 3-4 जरी आले तरी संगणकामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी PYQच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय की आपल्याला येत जरी नसेल तरी आपण कसं लॉजिक लावून ते सोडवू शकतो। ठीक आहे, ते पण फक्त अभ्यासावर डिपेंड आहे, कुठला असं राईट लॉजिकल अप्रोच, ठोकताळे विकताळे असलं काही होत नाही आपल्याकडे, फक्त आपण कंटेंटवर भर देतो। ठीक आहे, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे आपला कन्सिडर करत असताना स्पेसच्या बाबतीमधला स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी। याच्यासारखा मित्रांनो सोपा घटक अजिबात नाही। 5 प्रश्न येतात, 5च्या 5 प्रश्न सोपे असतात आणि याच्यासारखा लिमिटेड कंटेंट तर कुठेच नाहीये। काय काय दिले बघा, भारतीय अंतराळ अभ्यास, धोरणे व कार्यक्रम, त्यानंतर अंतराळ मोहिमा, इस्रो, भारतीय कृत्रिम उपग्रह, प्रस्तावना, कार्यतत्व, उपाययोजना, दूरदर्शन काय, प्रसारण काय आहे, दूरसंचारण काय आहे, हवामान अंदाज कसा आहे, GPS काय, आपत्ती पूर्वानुमान काय आणि शिक्षण काय। आता तुम्ही जर इथे बघितलात आणि तुम्हाला आपल्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही नुसतं त्याला फोकस केलं तर आपल्याला एक कळतं की हवामान अंदाजामध्ये ते काय आपण बघतो त्या पुस्तकांमध्ये की हां याच्या पद्धतीने असा हवामान अंदाज होईल, तसा हवामान अंदाज होईल, असं कधीच विचारलं जात नाही। याच्यामध्ये विचारायचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे। भारतीय अंतराळ अभ्यास, धोरणे आणि कार्यक्रम हे विचारत असताना आयोगाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो सगळ्यात पहिल्यांदा की बाबांनो 1947 ला स्पेसमध्ये काय होतं, मग डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने आपल्याला कशी मदत केली, 1958 ला काय झालं, 1962 ला जे काय आपण बघतोय इन्कोस्पार वगैरेची तरतूद काय होती, 62 त्यानंतर 63 ची तरतूद त्यांची पुढे जे काय असतील त्यानंतर मग 1969 ला वगैरे स्थापना कशी झाली आणि त्यानंतर 1972 ला डिपार्टमेंट ऑफ स्पेसची निर्मिती कशी झाली, ह्याचा अभ्यास करणं म्हणजे धोरणे कार्यक्रम यांचा अभ्यास करणं। प्लस कन्सिडर करत असताना आपण स्पेस कार्यक्रमाचे जनक कोण म्हणतो तर डॉक्टर विक्रम साराभाई। मग विक्रम साराभाई यांनी जो काही कार्यक्रम आखलेला होता भारतीय स्पेस कार्यक्रम तो आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे। त्या गोष्टी कन्सिडर करत असताना तो गोष्ट म्हणजे आपल्याला बेसिक एक प्रकारे इन्स्टिट्यूशनलाइज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज या पॉईंट ऑफ व्ह्यू कडे बघायचे। अंतराळ मोहिमा याच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा अंतराळ मोहिमामध्ये तुम्ही डायरेक्टली एक प्रकारे मंगळयान, चांद्रयान हे नाही करू शकत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघावं लागतं, अंतराळ मोहिमांसाठी रॉकेट लॉन्च तर करावे लागतील आपल्याला, मग सगळ्यात पहिल्यांदा रॉकेट लॉन्चिंग साईट्स बघाव्या लागतात। रॉकेट लॉन्चिंग साईट्समध्ये कन्सिडर करत असताना मग आपले रॉकेट लॉन्चर्स बघावे लागतात। काय आहेत आपल्याकडे, SLV आहे, त्यानंतर ASLV आहे, त्यानंतर PSLV आहे आणि आत्ता कन्सिडर करत असताना GSLV आहे। मागच्याच वर्षी आपण SSLV लॉन्च केलेला होता, याच्यावर प्रश्न येणार आहे। हा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला इथे ओपन अप करायचा आहे आणि मग ह्याचं पुढचं स्वरूप काय आहे, मग आपला 1975 चा आर्यभट्ट असेल, त्यानंतर रोहिणी असेल, त्यानंतर आपण ओशन सॅट पाठवले, कार्टोसॅट पाठवले, हे वेगवेगळे उपग्रह काय आहेत, ते नक्की कशासाठी काम करतात, त्यांचा वापर कशासाठी होतो। त्यानंतर मग आपण ह्या शतकामध्ये आपण बघितलं की PSLVचं 50वा उड्डाण झालं, मग PSLVचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता। त्यानंतर कन्सिडर करत असताना चांद्रयान काय आहे 2008चं, 2013चं मंगळयान काय, 13-14चं मंगळयान काय आहे आपल्याकडे कन्सिडर करत असताना, 19चं चांद्रयान 2 काय आहे। आत्ता 14 तारखेला, आज तारीख आहे आपल्याकडे 13 तारीख, 14 तारखेला आपल्याकडे काय होणार आहे साधारणतः म्हटलं गेलेलं आहे की चांद्रयान 3चं एक प्रकारे उड्डाण आहे। मग त्या सगळ्या गोष्टी त्या इथे आपण बघून घेणार। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फोकस कशावर असला पाहिजे आपल्याला, मंगळयान आपण एक लिहून ठेवू इकडे बाजूला, त्यानंतर चांद्रयान 1, 2 आणि 3 आणि महत्त्वाचं म्हणजे आपण भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, भविष्यामध्ये डिक्लेअर करत असताना की आम्ही या शुक्राचा अभ्यास करणार आहोत, आम्ही एक प्रकारे शनीच्या बाबतीमध्ये मोहिमा करणार आहोत, म्हणजे आम्ही म्हणजे आता इथे भारत आणि जग सुद्धा हे आपल्याला बघून घ्यायचे। त्यानंतर याचं उपाययोजन कुठे होतं, आपलं IRNSS काय आहे, ठीक आहे, त्यानंतर त्याचंच रूपांतर नाविक काय आहे, या सगळ्या गोष्टी। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी बघा, सुदूर संवेदना, त्याचे फायदे, त्याच्या जे काही आहेत ते। त्यानंतर इथे खास करून कन्सिडर करत असताना सगळ्यात पहिल्यांदा इस्रो ॲज अ संस्था याचा आपला इनडेप्थ अभ्यास करावा लागेल। इस्रोच्या हा तिसरा घटक मी म्हणेन, इस्रोचा एक प्रकारे घटक कुठले आहेत, त्याच्या संस्था कुठल्या आहेत, ते कुठे कुठे कार्यरत असतात, त्यांचे एक प्रकारे कन्सिडर करत असताना त्यांचे कामं काय आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ते आपण इस्रोच्या वेबसाईटवर आणि विकिपीडियाच्या माध्यमातून करणार। ती साईट कुठे आहे आयोगाने विचारले जोड्या लावा स्वरूपात सुद्धा।
त्यानंतर सोबतच इस्रोची सुदूर संवेदनाची साईट आपल्याला हैदराबाद इथे बघायला मिळते. मग सुदूर संवेदन म्हणजे काय, त्याचा फायदा काय, GIS टेक्नॉलॉजी काय असते, हा चौथा घटक आहे आपल्यासाठी. मग त्याचा वापर कुठे होतो, मग त्याचा वापर इंजिनिअरिंगमध्ये कुठे होतो, त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी कुठे होतो, त्याचा वापर डे टू डे लाईफमध्ये कसा होतो, हे आपण इथे बघून घेणं गरजेचं आहे. याचा अभ्यास करणं म्हणजे अंतराळ विज्ञान आणि एक प्रकारे म्हणजे स्पेस आणि टेक्नॉलॉजीचा वापर करणं असं आहे. मध्येच काय, आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगायचं झालं तर सद्यस्थितीमध्ये अवकाशाच्या आपण जर कन्सिडर करायचं झालं तर जवळजवळ 4-5 हजार सॅटेलाईट सध्या अस्तित्वात आहेत. मग तो काय अवकाश कचरा आहे. मग अवकाश कचरा म्हणजे काय, त्याचा एक प्रकारे विल्हेवाट कशी लावली जाते, मागच्याच वर्षी प्रश्न 2022ला. मग हा घटक आपण तिथे बघून घेणार आहेत. प्रश्न आपल्याला याच्यावर येतात, माहिती असणं गरजेचं आहे. जागतिक अँगल फक्त याच्यामध्ये थोडासा घ्यावा लागतो. पुढे बघा, जैवतंत्रज्ञान अतिशय कठीण टॉपिक, अतिशय कठीण. मी म्हणेन 15 मार्काला याच्यावर प्रश्न येतात. 15 पैकी जर तुमचे निगेटिव्ह जाऊन 7+ जरी बरोबर आले तर यू आर ॲट गुड स्कोर, यू आर ॲट पार स्कोर, एवढं मी क्लिअरली तुम्हाला सांगू शकतो. मग याच्याकडे बघत असताना आपला पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कसा डेव्हलप करायचा, याच्यामधले जे काही घटक दिलेत बघा, 15 प्रश्न येणार आहेत ना. सब टॉपिक किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 सब टॉपिक आहेत. एवढा आपल्याला आयडिया क्लिअर आहे. मग याच्यामध्ये जर आपण फोकस करतोय, मग या 10 सब टॉपिकवर आपण प्रत्येक सब टॉपिक बघून घ्यायचं आहे. पुस्तकांमध्ये फक्त वरती हेडलाईन टाकले, आतमध्ये ते सब टॉपिकच नीट नाही आहेत. मग कन्सिडर करत असताना नक्की काय आहे ते घटक बघून घ्यायचे. याच्यामध्ये काय बघा, प्रस्तावना म्हणजे सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन काय आहे, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाची प्रस्तावना काय, नॅनो टेक्नॉलॉजी आपण बघतो ते, त्याचा वापर कुठे होतो, त्याचं स्वरूप काय आहे, त्यानंतर जनुक फुटन पुनःसंयत्रक DNA तंत्रज्ञान म्हणजे काय. थोडक्यात काय कन्सिडर करत असताना बायोटेक्नॉलॉजीच्या या पहिल्याच पॉईंटवर जवळजवळ आपल्याला 2 प्रश्न पडतात. त्या पॉईंटला आपण बेसिक असं म्हणतो. ठीक आहे. पुढे काय, शेतीमध्ये कृषी जैव तंत्रज्ञान. त्यानंतर इथे जसं शेतीमध्ये कृषी जैव तंत्रज्ञान झालं, त्याचसोबत इथे कन्सिडर करत असताना आपल्याला लसी माहिती असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरचा टॉपिक आपल्याला प्रश्न साधारणतः येऊ शकतो. मग लसींच्या बाबतीमध्ये खाद्य लसी झाल्या, मग त्या इतर सुद्धा घटक झाले त्याच्यामध्ये कन्सिडर करत असताना. मग ह्या टॉपिककडे जेव्हा आपण बघून घेऊ ना, तेव्हा त्या दोघांचा अभ्यास आपल्याला सायमल्टेनियसली करायचा आहे. जैविक खतं, जैव इंधन आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. जैविक कीटकनाशक काय, त्यांचा वापर काय, त्यांचा उपयोग कसा होतो, त्याचा नक्की फायदा काय आहे, का ते वापर केले पाहिजेत, सध्या करंटमध्ये काय घटक आहेत, हे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. मग 2 प्रश्न बेसिकवर झाले. या 2 प्रश्नांना या बेसिकच्या स्वरूपाला मी या DNA तंत्रज्ञानाशी सुद्धा जोडेल. म्हणजेच काय कन्सिडर करत असताना बेसिक म्हणजेच आपल्या 4.1 असं लिहीन मी कन्सिडर करत असताना, आणि 4.5 या 2 घटकांवर मिळून आपल्याला साधारणतः 2 प्रश्न किमान पडणार आहेत. जेव्हा आपण ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये विचार करू तेव्हा साधारणतः त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न पडणार आहेत जैविक खतं वगैरे वाल्यावर. म्हणजे कन्सिडर करत असताना खास करून आपण फक्त तिथे येऊया ॲग्री बायोटेक. करंटचा टॉपिक आला याच्यावरच येणार, जे मध्ये आपल्या ते टोमॅटोवर प्रश्न आलेला होता बघा 2022ला. त्याच वेळेस आपल्या ते इंडोनेशियाच्या तिहा तांदळाबद्दल प्रश्न आलेला होता, तो एक टॉपिक झाला. ही सगळे याच्याशी रिलेटेड घटक आहे. जैविक खतं, जैविक इंधन किंवा एक प्रकारे त्याचाच वापर कुठे आपण पुढे जाऊन कनेक्शन जोडूया त्याचं लसींच्या बाबतीमध्ये. लसी, परंपरागत लसी, लसीचे प्रकार काय आपल्याला प्रश्न आलेला होता. रिकॉम्बिनेंट वगैरे काय आहेत, मागच्या वर्षी प्रश्न आहे. या वर्षी 2022ला प्रश्न सुद्धा होता मेन्सला. त्यानंतर एक प्रकारे खाद्य लसी काय आहेत, आधुनिक जैव पद्धतीच्या लसी कुठल्या कुठल्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेणार. म्हणजेच काय एक प्रकारे 4.2 आणि 4.6 4.2 आणि 4.6 याच्यावर आपल्याला 3 प्रश्न साधारणतः येतात, जे आपल्या डॉट हातातले, मधलं आदलं काहीच नाही म्हणते मी, हे 5 प्रश्न आपल्या हातातलेच आहेत. पुढे जाऊन सांगायचं झालं तर जैवनैतिकता हा लॉजिकल टॉपिक आहे. जैव सुरक्षा लॉजिकल टॉपिक आहे. एकाधिकार आणि पेटंट फॅक्च्युअल टॉपिक आहे, पण लॉजिकमध्ये आपला म्हणजे कळायला असं काही संकल्पना नाहीये. बेसिकमध्ये आपण क्लिअर जातो, आकडेवारी वगैरे पाठांतर पाहिजे. आता जैवनैतिकता म्हणजे काय कन्सिडर करत असताना तुमच्यामध्ये इंटिग्रिटी काय आहे, जैव सुरक्षा म्हणजे बायोसिक्युरिटी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत नक्की. मग त्याचा वापर कुठे होतो, कसा होतो, काय गोष्टी. आता छोटंसं उदाहरण म्हणजे काय, जन्मपूर्व निदान. आता साधी गोष्ट जैवनैतिकता, आता जन्मपूर्व निदान करण्यामागे दृष्टिकोन काय असतो कन्सिडर करत असताना, खास करून भारताचा जेव्हा विचार होईल की बाबा युजली स्त्री भ्रूण हत्याकडे त्याचं प्रमाण जास्त असतं, मग असं केलेलं चालणार आहे का, नाही, मग ती जैवनैतिकता झाली का, नाही. हे एवढं सोपं आहे. पण आपण हेच जर दुसऱ्या देशांमध्ये बघितलं तर दुसऱ्या देशांमध्ये काय असते सिच्युएशन की कन्सिडर करत असताना एक प्रकारे तिथे तुम्ही युट्यूबवर बघा की जेंडर रिव्हील मुवमेंट असतात. म्हणजे एखादी आई जेव्हा तिकडे प्रेग्नंट असते तेव्हा त्या फॅमिलीला तो अधिकार असतो की माझा अपत्य मुलगा आहे की मुलगी आहे हे बघून घेण्याचा, कारण तिकडे ती संकोचित वृत्ती नाहीये की स्त्री भ्रूण हत्या वगैरे असावी किंवा स्त्रिया दुय्यम आहेत. मग ह्यासारख्या गोष्टी म्हणजे पार्ट ऑफ जैवनैतिकता. जैव सुरक्षा म्हणजे काय, आपला 2022ला मेन्सला बघा बायो बबलवर प्रश्न आलेला होता. मग बायो बबल
बबलचा प्रश्न काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जैव सुरक्षा. मग हे जे दोन टॉपिक आहेत 4.8, 4.9 आणि 4.10 कन्सिडर करत असताना याच्यावर आपण काय म्हणूया, साधारणतः आपल्याला पुन्हा एकदा 3 प्रश्न पडतात. काय एक प्रकारे आपण लॉजिकल टॉपिक म्हणूया या सगळ्यांना. काय आहे कन्सिडर करताना 4.8, 4.9, 4.10, 4.8, 4.9, 4.10. आता इथे बघा जवळजवळ आपण 6 टॉपिक क्लिअर आउट केले. जवळजवळ आपण एक प्रकारे 8 प्रश्नांकडे पोहोचलो. आता हे काय आहे, वनस्पती ऊर्जा संशोधन. हे अगदी कठीण आहे. फॅक्च्युअली पाठ करावं लागतं. आपण फक्त याच्याकडे बघून ठरवतो की बायोटेक कठीण आहे, असं नाहीये मित्रांनो. आपल्याला मार्क कुठून घेता आले ना हे आपल्याला शोधायचं आहे, बाकी सोडून द्या. सेम गोज विथ प्रतिरक्षा विज्ञान. फॅक्च्युअल डेटा आहे, कठीण आहे, आपल्याला वाचायलाच लागणार आहे, आपल्याला कंटेंटच फॉलो करावं लागणार आहे, आपण दुसरं काही करू शकत नाही. त्यानंतर किण्वन अगेन ॲज अ पार्ट ऑफ कन्सिडर करत असताना लॉजिकल आपण म्हणण्यापेक्षा याच्यावर प्रश्न येत असताना फक्त प्रोडक्टवर किंवा इम्प्लिमेंटेशनवर येतात, ते सुद्धा पाठांतर करावं लागणार आहे. म्हणजेच युजली 4.3, 4.4 आणि 4.7. ठीक आहे, कठीण पार्ट असं आपण म्हणूया. याच्यासाठी आपल्याला कंटेंटच पाहिजे. तुम्ही तुक्के मारूच शकत नाही. मारले तर ते नंतर आले तर फायदेशीर आहे, अन्यथा नाही. याच्यावर आपल्याला जवळजवळ 7 प्रश्न येतात. काय काय 4.3, 4.4 आणि कन्सिडर करत असताना 4.7. मग ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूकडे असंच बघायचं आहे. सुरुवातीला आपण हे जे काही 8 प्रश्न आहेत, हे 8 प्रश्न कव्हर करण्याचा फोकस करणार, मग कठीणकडे येणार. कठीणचे हे 3च पॉईंट आहेत. याच्यामधनं सुद्धा तुम्हाला तेवढंच सांगणार आहे जे आपल्याला 7 प्रश्नांपैकी 4-5 प्रश्न सोडवून देईल. जास्त लोड घेत बसायचं नाही. आपल्याला जग जिंकायचं नाही आहे. आपल्याला बायोटेकमध्ये एक प्रकारे 10 मार्क पुढे आणायचे. मी काय म्हटलं, 7 पेक्षा जास्त निगेटिव्ह सोडून आले तर यू आर ॲट पार. पण आपण जर 10 पेक्षा पुढे आलो बायोटेकमध्ये चुकून माकून कसंही काही झालं तरी आपल्या लॉजिकच्या बेसवर, तर हा फायदेशीर घटक आहे. तुम्हाला इतरांपेक्षा 3 मार्कांची मित्रांनो लीड मिळणार आहे. ठीक आहे, बायोटेककडे असं आपण बघणार. आता उरले शेवटचे 2 टॉपिक. पुन्हा एकदा हे सोपे टॉपिक आहेत. भारताचा औष्णिक कार्यक्रम. आता नीट बघा, एनर्जीमध्ये कन्सिडर करत असताना इथे कुठेही तुम्हाला आण्विक ऊर्जा दिली आहे का? नाही. पण आण्विक ऊर्जा ही कन्सिडर करत असताना एक प्रकारे आत्ताची ऊर्जा आहे अपारंपरिक, आपल्याला ती बघायला मिळते. म्हणजे का अपारंपरिक मधनं बायोटेकचा प्रश्न आण्विक एनर्जीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. पण या दोघांमध्ये फरक काय आहे, जेव्हा आण्विक एनर्जीवर प्रश्न येईल त्याचं काय स्वरूप आहे, त्याचं किती टक्के आहे, त्याचे किती आण्विक भट्ट्या आहेत वगैरे वगैरे, तर दॅट इज म्हणजे जगामध्ये किंवा जगात त्याचं स्वरूप कसं आहे, तर दॅट इज अ पार्ट ऑफ एनर्जी. ठीक आहे, कंबाईनच्या मागच्या मेन्सला सुद्धा याच्यावर एक प्रश्न आलेला होता. पण जेव्हा भारताबद्दल प्रश्न विचारला जाईल, काय काय बघा, प्रस्तावना, ठळक वैशिष्ट्य, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणं, आण्विक चाचण्या, आण्विक औष्णिक ऊर्जा निर्मिती, तत्व, रचना, कार्य, पर्यावरणाच्या बाबतीमधला भारतातील आण्विक विद्युती निर्मिती केंद्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन काय काय. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये जेव्हा बघून घेऊ 5 प्रश्न येतात. पहिला एखादा टॉपिक असतो या प्रश्नाचा, याचं बेसिक काय. बेसिकमध्ये न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय, ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय, न्यूक्लिअर रेडिओ ॲक्टिव्हिटी काय, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय, जगामध्ये याचा शोध कसा लागला. आता रिसेंटली पिक्चर येतोय बघा ओपनहायमर नावाचा. मग ओपनहायमर नावाचा माणूस जो आहे ना, त्याला जगामध्ये ॲटॉमिक एनर्जी म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब बनवणारा म्हणतात. ॲटॉमिक बॉम्बचा जनक आपण म्हणतो ओपनहायमरला. पिक्चर बघून घ्या, 21 तारखेला येऊन जाईल, कळून जाईल काय सिच्युएशन होती ती. मग उगाच त्यानंतर तुम्हाला ऑपरेशन ट्रिनिटी काय आहे, त्यानंतर अशी जी वेगवेगळी नावं आहेत ना, ती पाठ करावी लागत नाही. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की भारताची भूमिका काय, भारताचा आण्विक कार्यक्रम काय आहे. म्हणजे कन्सिडर करत असताना आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचा आण्विक कार्यक्रम तेव्हाच घोषित केलेला होता. मग तो नक्की काय आहे, हा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला इथे बघून घ्यायचा आहे किंवा या गोष्टींना आपल्याला इथे फोकस करायचं आहे. मग आपण काय केलेलं होतं, शांततेसाठी अणू हे आपल्या भारताच्या आण्विक कार्यक्रमाचं धोरण आहे किंवा एक प्रकारे नाव आहे. त्यानंतर मग भारताच्या आण्विक कार्यक्रमातले टप्पे कुठले, 3 टप्पे कशाशी रिलेटेड आहेत, फ्युएलशी रिलेटेड आहेत. 3 टप्पे कशाशी रिलेटेड आहेत, एक प्रकारे आपण ज्या काही अणुभट्ट्या वापरल्या त्याच्याशी रिलेटेड आहे. 2022ला अणुभट्ट्यांवर प्रश्न आला, 2023ला कदाचित इंधनावर प्रश्न येईल. आता हे टप्पे बघितले, अणुभट्ट्या बघितल्या, लगेच कार्यरत अणुभट्ट्या कुठल्या, आपल्याला नेहमी जोडायला हवा प्रश्न यायचा. आता येत नाही, युजली 2-3 वर्षापासून बंद झालाय, पण आता कदाचित येऊ शकतो. त्यानंतर भविष्यातल्या कुठल्या आहेत ते आपल्याला इथे बघून घ्यायचं. अणुभट्ट्या आल्या, सोबतच एक प्रकारे कन्सिडर करत असताना सोबतच कन्सिडर 5वा मुद्दा आहे हा, एक प्रकारे आण्विक कचरा म्हणजे काय, हा आपल्याला मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचे एक प्रकारे विल्हेवाटीचे प्रकार काय, कुठून कचरा निर्मिती केली जाते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सध्याच्या स्थितीमध्ये कन्सिडर करत असताना शासनाचं धोरण काय आहे, शासनाचे धोरण. आणि त्यानंतर महत्त्वाची म्हणजे काय, शासनाची संस्था म्हणजे ॲटॉमिक एजन्सी वगैरे आपण जे बघतो त्याचे प्रमुख वगैरे. आणि इंटरनॅशनल लेवलला CTBT करार काय आहे, इंटरनॅशनल एवढं फक्त लिहितो, इंटरनॅशनल
CTBT काय आहे, वेगवेगळे करार कुठले कुठले ते आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. यांचा अभ्यास करणं म्हणजे एक प्रकारे इथे आण्विक पाहिजे होतं, इथे औष्णिक झाले, आण्विक कार्यक्रमाचा अभ्यास करणं असेल. ठीक आहे, मग कन्सिडर करत असताना जेव्हा आपण याच्याकडे बघू ना, इथे जिथे जिथे औष्णिक आहे तिथे तिथे आण्विक एकदा करून घ्या. ॲटॉमिकच्या बाबतीमधली ही चर्चा आहे, आण्विक पाहिजे होतं. ठीक आहे, एक प्रकारे कन्सिडर करत असताना लक्षात घ्या, आता तुम्ही नीट बघा आपल्या पुस्तकांमध्ये हे खरंच दिलंय का, जाऊन एकदा चेक करून घ्या. बरं दिलंय तर ते तेवढ्या डेप्थमध्ये दिलंय का, एकदा ते जाऊन बघून घ्या. नुसतं फ्युअल बघत असताना ते बघून चालत नाही. फ्युअल कुठला आहे, त्याच्यामधले प्रकार बघावे लागतात, त्याच्यामध्ये जड पाण्याचं काय काम आहे हे बघावं लागतं. ह्याचा अभ्यास करणं म्हणजे ॲटॉमिक एनर्जीचा अभ्यास करणं. पुढे आपत्ती व्यवस्थापन, अगेन 5 प्रश्न असतात. याच्यासाठी तर फक्त एवढी जी काय नावं दिली आहेत ती एकदा बघून घ्यायची. याचा पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्टली फॅक्च्युअल असतो. ठीक आहे, आणि कन्सिडर करत असताना एखादी करंट बद्दलची इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, फॅक्च्युअल मध्ये आला तर सरळ सकट दिलेत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, डायरेक्ट इंटरनेटवर बघायचं. रिसेंटची भूकंप काय, रिसेंटची सुनामी काय, रिसेंटचे महापूर काय, रिसेंटचं चक्रीवादळ काय, वगैरे वगैरे. दरड कुठे कोसळली असेल का, वणवा लागलाय का, आवर्षण आहे का, विजा कोसळली आहेत का, मानवी आपत्ती, दहशतवादी अतिरेकी कार्यवाया, हे डायरेक्ट पाठांतराचा घटक आहे. याचा एक चार्ट आहे आपल्याकडे, हा दिला जाणार आहे, तोच तसा पाठ करायचा. सेम गोज विथ दिस. आता हे पादचारी पूल कोसळणे किंवा एक प्रकारे पूल अपघात आपण बघतो बघा की 2017 वगैरेला आपल्याकडे मला एक्झॅक्ट आठवत नाही, लोअर परेलला एक्झॅक्टली मे बी इफ आय एम नॉट रॉंग लोअर परेल आहे, लोअर परेलला 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. मग त्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपल्याला आयोगाने विचारलेला होता त्या सावित्री नदीवरचा पूल एक प्रकारे वाहून गेला, स्ट्रक्चरल ऑडिट आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण इथे बघून घेतो. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची व्याख्या, ह्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा त्याचा फायदा काय, मिटिगेशन काय, हे जे 6 तत्व आहेत ना, ही इंटरनॅशनल मिटिगेशन बघा 2022 मध्येच प्रश्न आलेला होता. हे इंटरनॅशनल मानकं आहेत डिझास्टर मॅनेजमेंटची. ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंटची ही आपल्याला काय बघायला मिळतात, एक प्रकारे मानकं बघायला मिळतात. मग हे डायरेक्ट पाठ करायचं, लोड घ्यायचा नाहीये. सोबतच ॲडिशनल आपण काय करणार आहोत, 2005चा कायदा बघून घेणार आहोत, डॉट बघून घेणार आहोत, ज्याच्यातले महत्त्वाची कलमं आपण बघून घेणार आहोत. संरचनात्मक वगैरे आपल्याला प्रश्न येतो, NDMA वगैरे आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा प्रश्न आलेला होता 2022ला, त्याच्या आधी आलेला होता, NDRF वर प्रश्न आलेला होता, ते आपण बघून घ्यायचे. थोडक्यात काय, आपत्ती व्यवस्थापन खूप सोपा मुद्दा आहे, जास्त लोड घ्यायची कारण नाही. हार्डली 1-2-2.5 तासांमध्ये याचं कंटेंट कव्हर होऊन जाईल. काही याचं हे नाही, म्हणजे लोड घ्यायची तुम्हाला कुठलीच गरज नाही. हे सर्व बॅचमध्ये कव्हर करून घेतलं जाणार आहे. ही PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकतो. कदाचित हा व्हिडिओ सर्वांसाठी यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल असेल, परंतु बॅचमध्ये हे कव्हर करून घेतलं जाईल. आता तुमचं एक काम आहे, शेवटचं मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इथे आपण इथेच सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. तुमचे काम एकच छोटीशी गोष्ट करायची. तुम्हाला इंग्लिशमधला सिलेबस समोर घ्यायचा, सायन्स टेकचा. आपण जे काय बोललोय आय होप हे तुम्हाला कळालंच असेल, नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा काय डाऊट असेल तर. त्याच्यामधला एक एक जो सब पॉईंट आहे ना, तो सब पॉईंट घ्यायचा, इंटरनेटवर सर्च करायचा आणि जो काही पहिला सर्च येईल तो वाचा, पुढे चला. म्हणजे काय, तुम्हाला त्या गोष्टींची सवय होईल. ठीक आहे, या गोष्टींच्या माध्यमातून आपण या बॅचकडे जाणार आहोत. हे एवढं सगळं आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आपण स्पेसनी करणार, त्यानंतर आपण एनर्जी बघणार. ह्या 2 गोष्टी आपण सुरुवातीला करणार आहोत. आता लगेचच तुमचे उद्या वगैरेपासून आपले कंटेंटचे व्हिडिओ पडायला सुरुवात होतील. PYQ बघून घेतले नसतील तर PYQ बघा. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे सिलेबसचं, ते एकदा बघा आणि मगच कंटेंटकडे बघा. कंटेंट सोपा असतो, लॉजिक कठीण असतं. ठीक आहे, एवढं मी फक्त तुम्हाला सांगेन. काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉल करून मेसेज करून विचारू शकतात. थांबूया मित्रांनो आपण इथे. धन्यवाद.